कुळगाव बदलापूर नगर परिषद करदात्यांची कशी लूट करते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। एक 2 दिवसांपूर्वी सुद्धा आपण एक फेसबुक लाईव्ह केलं होतं। यंदा ज्या कर पावत्या घरोघरी पोहोचल्या आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रिंटिंग मिस्टेक असल्याचं समोर येतंय। खरं तर 10-10, 12-12 हजारांच्या टॅक्स पावत्या ज्या आहेत तेवढ्या मोठ्या रकमेच्या नागरिकांना पाठवण्यात आल्यात, परंतु टॅक्स भरताना तुम्ही 3,000 भरा, तुम्ही 5,000 भरा असं उत्तर नगर परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी दिलं जात आहे। परंतु याचा मनस्ताप जो आहे तो या करदात्यांना होतोय, नागरिकांना होतोय। कामाला सुट्टी घ्यावी लागते, व्यवसाय बंद ठेवावा लागतोय आणि वारंवार नगर परिषदेमध्ये फेऱ्या घालाव्या लागतात। आता सुद्धा नगर परिषदेमध्ये आम्ही गेलो होतो, एकही टॅक्स डिपार्टमेंटला त्या डिपार्टमेंटमधील अधिकारी असू देत किंवा कर्मचारी असू देत, या करदात्यांचे प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी कोणीही उपलब्ध नाहीये। मीटिंग चालू आहे असं उत्तर तिथे मिळालेलं आहे। आता या ताई आहेत ज्या एकंदरीत बदलापूर शहरात राहतात, सध्या त्या कुळगाव बदलापूर नगर परिषद या ठिकाणी आलेल्या आहेत आणि टॅक्स पावती खरं तर त्यांच्या हातामध्ये असलेली आपल्याला बघायला मिळते। या टॅक्स पावतीमध्ये एकंदरीत आपण बघितलं तर मागील म्हणजे यंदा मार्च मध्ये त्यांनी टॅक्स भरला होता, मागील राहिलेला किंवा शास्ती जी माफ करण्यात आली होती ती सुद्धा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी भरण्यात आली। 50% शास्ती माफ होती ती त्यांच्या माध्यमातून भरण्यात आली, परंतु यानंतर सुद्धा आपण बघत असाल तर एकंदरीत आता त्यांना वाढीव कर पावती जी आहे ती देण्यात आलेली आहे। आपण त्यांच्याच प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत। काही नेमकं काय संपूर्ण प्रकार झालाय? मार्च महिन्यात टॅक्स भरला होता, किती टॅक्स आला होता आणि काय गोंधळ झाला नेमका? मी मार्च महिन्याच्या एंडिंगला 31 मार्चला मला सांगण्यात आलं, म्हणजे पूर्ण बदलापूरमध्ये घोषणा झाली होती की तुम्ही बदलापूरमध्ये नगरपालिकेत येऊन टॅक्स भरा आणि तुम्हाला 50% शास्ती माफची शेवटची तारीख आहे। त्या दिवशी मी आणि माझा मुलगा आलो आणि कॅश नसताना सुद्धा आम्ही चेक या स्वरूपामध्ये त्यांना एक सांगितल्याप्रमाणे अमाऊंट दिली। ती अमाऊंट अशी होती, माझा टॅक्स होता 28,595 रुपये आणि मला शास्ती माफ करून काहीतरी 27,000 रुपये 24,000 रुपये असं मला पे करायचं होतं, पण त्या मॅडमने माझ्याकडून 24,000 रुपये अमाऊंट घेतली आणि त्यानंतर त्या मला म्हटल्या की तुमचा आता ह्या वर्षाचाही टॅक्स तुमच्याकडून घेण्यात आलेला आहे, आता तुम्ही एक काम करा, चेक द्या। चेक दिला मी त्यांना आणि त्यानंतर त्या मला बोलल्या की ठीक आहे, पण तुम्ही ह्या वर्षाचा कसा घेतला? तर मी बोलली, त्या बोलल्या मला हा ठीक आहे तुम्ही घेतला आता, पण पुढच्या वेळेस तुम्हाला आता टॅक्स येणार नाही, म्हणजे जो 26चा आहे तो टॅक्स तुम्हाला येणार नाही। पण कालच्या डेटमध्ये असं झालं, घरी माझ्या पुन्हा एक टॅक्स पावती आली आणि त्या टॅक्स पावतीमध्ये मला टोटल अमाऊंट सांगितली 10,505 रुपये। तर मी तो बिल घेऊन तात्काळ इथे नगरपालिकेत आली आणि मॅडमला बोलली, मॅडम मी ह्या वर्षात पूर्ण टॅक्स पे केलेला आहे, तरी पण मला ही 10,505ची अमाऊंट का आलेली आहे? तर बोलतात तुम्ही ह्या वर्षाचा पेमेंट पे नाही केलाय, तो तुम्हाला पे करायचा आहे। म्हणजे 10,505? तर बोलतात नाही, 3,546 रुपये पे करा, प्रिंटिंग मशीनमध्ये मिस्टेक असल्यामुळे तुम्हाला 10,500 बिल आलेलं आहे। हे उत्तर तुम्हाला कोणी दिलं? तिथल्या जे होते ना कामाला लेडीज, त्यांनी मला सांगितलं। आणि आता गेलं तर ते एकाकडून दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे पाठवत आहे, पण जी मला हवी ती उत्तरं मला काही मिळत नाहीये। फक्त बोलतात की तुम्ही 3,000, म्हणजे माझं बिल पूर्ण 0 झालंय टॅक्स पावतीचा, तरी ते मला म्हणतात 3,546 रुपये तुम्ही पेच करा। आता आपण टॅक्स पावती खरं तर बघणार आहोत। आम्हाला सगळ्यात पहिली टॅक्स पावती दाखवा जी तुम्ही भरलेली बघा। ह्याच्यावरती 28,595 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही सगळ्यात पहिली आलेली तुम्हाला। ही भरली तुम्ही कोणत्या महिन्यात? 31 मार्चला 2026 ओके, म्हणजे शून्य तुमचं इथे दिसतंय आणि तुम्ही भरलेली रक्कम 27,850 रुपये इथे तुम्हाला पाहायला मिळते। हा, या वर्षाचा टॅक्स आहे असं त्यांनी तुम्हाला सांगितलं। हे टॅक्स तुम्ही भरलेली आणि आता पुन्हा मला आता तुम्हाला आलेली रिसेंटली टॅक्स पावती आता दाखवा। ही टॅक्स पावती आता आलेली आहे तुम्हाला, बरोबर? ही आली आहे 10,505 रुपये। आता ह्याच्यामध्ये मॅडमच्या अक्षरात मॅडमनेच लिहिलंय ना हे 3,546 रुपये रक्कम भरा असं मॅडम सांगतायत। प्रिंटिंग मिस्टेक झालीये, ही भरा सांगतायत। आता मला हा सुद्धा एक प्रश्न आहे ताई, एक सर्वसामान्य नागरिक करदाता म्हणून तुम्ही आज शिकलेला आहात, तुम्हाला कळतंय म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात। जर एखाद्याला कळतच नसेल, ज्यांनी पैसे, म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते पैसे भरतात किंवा ऑनलाईन ज्यांना कळत असेल ते डायरेक्ट पैसे भरतात, लोकांचं नुकसानच आहे ना ह्याच्यामध्ये। 3-3 हजार म्हणलं तरी सर्वसामान्य माणसासाठी ते कमी नाहीये। असं नॉर्मल जर तुम्ही बघितलं ना, गरीब घरामध्ये 3,000 हा महिन्याचा खर्च आहे राशनचा, पण इथे आता लोकांना ते 3,000 म्हणजे ज्यांच्याकडे भरपूर पैसा त्यांना फरक पडणार नाही, पण सामान्य जनतेला खूप मोठा फरक पडतो तो, कारण ते 100-50 हे पण खूप विचारपूर्वक खर्च करतात।
आणि आता मी इथे आल्यानंतर मला जेव्हा कळतं की 10,505 जर मी 2 महिन्यापूर्वी येऊन बिल भरते आणि मला पुन्हा असा बिल येतोय तर माझा संताप होणारच. कारण मलाही 2 मुलं आहेत, मलाही त्यांचं शिक्षण आहे, दुनिया आहे. आणि सिंगल असल्यामुळे मला खूप विचार असतो ह्या गोष्टींचा. आम्ही आमच्यासारखे लोक कुठे जाणार आणि कोणाकडे पैसे मागणार? आम्हाला स्वतःलाच कष्ट करायचे आणि आमच्या मुलांचं, आमच्या घराचं सगळ्या गोष्टी करायच्या. तुम्ही आम्हाला 50% शास्ती माफ सांगितल्यानंतर आम्ही इथे आलो की बाबा आमचे कुठे ते 2 पैसे वाचतायत. आणि ते वाचल्यानंतर आज तुम्ही मला पुन्हा 2 महिन्यांनी सांगता की 10,505 भरा. कुठून भरणार आम्ही? काय मागणी असणार आहे नगर परिषदेकडे? नगर परिषदेकडे माझी हीच मागणी आहे की तुम्ही ह्या गोष्टीकडे जरा बारकाईने लक्ष द्या. कारण काही लोकांना कळला असेल हा विषय किंवा काही लोकांपर्यंत अजून हा विषय क्लिअर झाला नसेल. तुम्ही प्लीज जरा त्यांच्याकडे लक्ष द्या आणि ते बिल जे काय आहे ते करेक्शन करा. धन्यवाद दिलेल्या माहितीसंदर्भात. तर या भगिनी होत्या ज्या आपल्यासोबत त्यांनी पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि वाढीव कर आल्यामुळे मनस्ताप त्यांना या ठिकाणी सहन करावा लागलाय. अद्यापही अधिकाऱ्यांची भेट झालेली नाहीये, परंतु अधिकाऱ्यांच्या अगोदर त्यांनी भेट घेतली तर 3,000 रुपये 3,500 रुपये त्यांना जवळपास भरायला या ठिकाणी सांगितलेली आहेत. आणि 10,000 रुपयांची कर पावती जी आहे ती त्यांना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. प्रिंटिंग मिस्टेक झाल्यामुळे खरं तर हा सगळा गोंधळ आहे तो या ठिकाणी उडालेला आहे. त्यामुळे बदलापूरकरांनो, तुम्ही कर भरण्या अगोदर जरा क्रॉस व्हेरीफाय करा स्वतः. तुमच्या लोकप्रतिनिधींना भेटा किंवा आमच्याशी सुद्धा संपर्क साधा किंवा नगर परिषदेचे जे संबंधित कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा भेटा.